रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी द्वाबोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंद पूर्वार्ध. दशमस्कंधी प्रथमोध्यायी वसुदेव देवकीचे पाही कंसमारी पुत्र सहाही शिशुहत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी पूतना षष्ठात उद्धरली शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकरण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधिला. दशमी यमलार्जुन उद्धरला. एकादशी तारिले वत्स बक. आघासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोह नाश त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी चाचे पूर्वकथन. दावानली वाचती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारिला. 19 व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22. यज्ञपत्नीवरी कृपा 23. इंद्रयज्ञ निवारण 24. पंचविशी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26. श्रीकृष्णाभिषेक 27. नंद बंधमुक्ती 28. 29 रासलीलारंभ. गोपी विरह 37. गोपिका गीत 31. गोपीशी कृष्णदर्शन 32. महारास 33.
सुदर्शन शंखचूडोद्धार 34, युगलगीत 35, अरिष्टोद्धार अक्रूर गमन 36, 37 केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजकथा 38, मथुरागमन 39, श्रीकृष्ण स्तुती 40, 41 मथुरा प्रवेश. कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कुवलयोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदिला, चाडूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन, गुरुकुल प्रवेश 45, उद्धव प्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. कालच्या अध्यायामध्ये आपण कालियाची कथा पाहत होतो. कालिया मर्दन दशमस्कंदातील 16वा अध्याय आपण काल पाहत होतो. नवनागांपैकी एक असणारा कालिया. नवनाग स्तोत्र जे आहे ते अनंतम वासुकीं शेषम पद्मनाभंच कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानि नवनामानि नागानांच महात्मनां सायंकाले पठे नित्यं प्रातःकाळे विशेषतः तस्य विश्वभयं नास्ति सर्वत्र विजयी भवे. हे नवनाग स्तोत्र. त्यामध्ये अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नवनागांचे नावं या स्तोत्रामध्ये आहेत. आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा काही संदर्भामध्ये अजून 3 नावं दिलेली आहेत. 12 नागांची नावं दिली आहेत. ती म्हणजे कर्कोटक, अश्ववर आणि पिंगल अशी 12सुद्धा नावं आहेत. आता या अग्निपुराणाच्या ग्रंथामध्ये किंवा महाभारताच्या आस्तिक पर्वामध्ये खंड 26व्यामध्ये रमणक द्वीपाबद्दलची कथा दिलेली आहे. त्याने स्थान दिलेलं आहे. दक्षिणेन तु श्वेतस्य निषेधस्योत्तरेण तु वर्षम रमणकम नाम जायन्ते तत्र मानवाः. म्हणजे हा रमणक देश कुठे आहे? दक्षिणेन तु श्वेतस्य, श्वेत कल्प, श्वेत जे आहे त्याच्या दक्षिणेकडे आणि निषेधस्योत्तरेण दुसऱ्या क्षेत्राच्या उत्तरेच्या भागाला हे रमणक द्वीप आहे असं सांगितलं जातं. आता रमणक द्वीपाबद्दल आपल्याला कारण काय आहे की या ठिकाणी जो कालिया नाग आहे त्याला भगवंतानी पुन्हा रमणक द्वीपाकडे पाठवलेला आहे. दुसरीकडे काही संदर्भ जर पाहिले, सुनरख द्वीप असं एक नाव आहे. सुनरख द्वीप, ज्याला सुनरख द्वीप म्हणजेच रमणक द्वीप आहे. आणि हे वृंदावनाच्या जवळ 5-10 किलोमीटरवर असणारं हे एक ठिकाण आहे. कालियाच्या कथेमध्ये असा उल्लेख येतो, जेव्हा भगवंताने त्याला परत पाठवलं तेव्हा सांगतात, यमुनेमधून जेव्हा तो परत गेला तेव्हा त्याला भगवंताने सांगितले की जाताना मागे पाहू नकोस. आणि बरोबर त्याने पुढे गेल्यानंतर मागे पाहिलं तेव्हा ती कालियाची पूर्ण जे शेपूट होतं त्याचा पूर्ण देहच असा अजस्त्र होता. त्याचं शेपूट हे जमिनीमध्ये राहिलं आणि फक्त वरचा भाग जो होता त्याचा, तो फण्याचा, तर तो मात्र दगडाचा होईल असं सांगितलं. असा उल्लेख काही ठिकाणी आहे. आणि त्यामुळे वरचा भाग फक्त दगडाचा असलेलं मंदिर हे वृंदावनाच्या जवळसुद्धा आहे. अजून एका कथेनुसार फिजी नावाचं बेट आहे, फिजी आयलंड्स, जे आपल्या ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज वगैरे या भागामध्ये सगळीकडे समुद्राने वेढलेली काही जी बेटं आहेत त्यामध्ये फिजी बेट आहे. त्या फिजी बेटामध्ये हा कालिया आजही आहे असं आमचे इस्कॉन जे आहेत संस्था, त्यांचे आचार्य जे होते प्रभुपाद स्वामी यांनी सांगितलेलं आहे. आणि बरेच गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यामुळे नक्की त्याचं आजचं स्थान काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही. पण ही कथा इतक्या वर्षानुवर्ष पूर्वी झालेली कथा आहे
आणि त्यामुळे त्याचा संदर्भ असं आता फिजी जरी आयलंड म्हटलं तरी आजच्या भारतापासून कितीतरी दूर असणारं आहे आणि त्या ठिकाणी कालिया आजही आहे. रमणक द्वीप त्यालाच म्हणतात असं पण संदर्भ सापडतात. असो, आज जे आहे ती आपल्या भाद्रपद शुद्ध एकादशीचा दिवस, उद्या भाद्रपद शुद्ध द्वादशी. श्रीमद भागवत महात्म्य जे आपण सुरुवातीला पाहिलं त्यातल्या 6व्या अध्यायामध्ये भागवत कथेचा कशी कथा करावी, त्याचं नियोजन कसं करावं, त्याचे नियम काय आहे, किती दिवस कथा करावी, त्यासाठी वक्ता आणि श्रोता यांना बसण्यासाठी जागा कशा कराव्यात हे सगळं सांगितलं आणि कोणत्या तिथीला कथा सुरुवात करावी हे सांगितलं. तर त्यामध्ये हे दिलेलं आहे की भागवत कथेच्या ह्याच्यामध्ये की प्रत्येक भागवत कथेमध्ये प्रामुख्याने एकादशी आली पाहिजे आणि कथा ही नवमीला सुरू झाली पाहिजे आणि पौर्णिमेला संपली पाहिजे. आत्ताच जी भाद्रपद शुद्ध पौर्णिमा नवमी झाली म्हणजे आमच्या महालक्ष्म्याचा अष्टमी आणि मग नवमी, नवमीपासून ते पौर्णिमेपर्यंत आणि आजची एकादशी म्हणजे एकादशी भागवत सप्ताहामध्ये आली पाहिजे आणि पौर्णिमेला समाप्ती झाली पाहिजे. त्यामुळे हा जो काळ आहे तो शुकपरीक्षिती संवादाचा जो आहे त्याने जे भागवत सांगितलं शुकदेवाने राजा परीक्षितीसाठी त्या पहिल्या भागवताचं हा काळ आहे आणि अत्यंत पवित्र असा काळ श्रीमद भागवताच्या अभ्यासासाठी अभ्यास सुरू करण्यासाठी अत्यंत शुद्ध असा काळ आहे. आमच्या गुरुचरित्रामध्ये एक ओवी येते, अंतकाळ असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. म्हणजे गुरुचरित्राबद्दलच ही ओवी आहे असं नाही, पण अंतकाळ म्हणजे आपलं अंतःकरण जर पवित्र असेल तर कोणत्याही वेळेस चांगलं कर्म करणं हेच श्रेयस्कर आहे. कारण पवित्र अंतःकरण सहजासहजी माणसाचं होत नसतं या सगळ्या मायामधून. त्यामुळे जेव्हा आपल्याला प्रसन्नता वाटते, मनाला प्रसन्नता वाटते, तेव्हा हातात माळ घ्यावी, भगवंताचा जप करावा, भगवंताचं पूजन करावं. काही नाही झालं तर मानसिकसुद्धा आपण कुठल्याही क्षणी पूजन करू शकतो. आता राजाने इथे प्रश्न विचारला. आता समर्थांच्या चरित्राकडे थोडंसं 1-2 मिनटात सांगतो की समर्थाने 11 मूर्तींची स्थापना केली. 11 मूर्तींची स्थानं पण आहेत आणि समर्थाने रचलेले 11 मूर्तीचे स्तोत्रसुद्धा आहेत. भीमरूपी त्यातलं प्रमुख स्तोत्र आहे जे आपण नेहमीच म्हणतो. त्यामध्ये एक मूर्ती जो आहे तो 32 शिराळे या गावी आहे. त्या ठिकाणी खूप मोठी चांगली भव्य मूर्ती आहे. पाहिली, आम्ही दर्शन घेतलं. तर त्या 32 शिराळ्याचं वैशिष्ट्य असं की नागपंचमीच्या दिवशी त्या गावामध्ये सापांची म्हणजे नागांची मिरवणूक निघते. जसे आपल्याकडे गणपती वाजत गाजत आणले जातात, देवीच्या प्रतिमा वाजत गाजत आणल्या जातात, त्यांचं विसर्जन जसं होतं तसं त्या गावामध्ये नागांची बैलगाडीमध्ये बसून मिरवणूक निघते. लहानपणी मी काहीतरी 8वी-9वीत होतो तेव्हा आम्ही त्या गावात गेलो होतो आणि तिथे गावाच्या आसपासचे असणारे सगळे नाग, सापच नाही सगळे नाग ज्यांचे फणे आहेत मोठमोठे, इतके मोठे की एखादा गणपती जितका मोठा असावा, एखादा सार्वजनिक गणपती, तेवढे मोठे नागांचा फणा मी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तेव्हा मी 8वी-9वीतच होतो. आणि वैशिष्ट्य असं की हे नाग त्या पंचमीच्या आदल्या दिवशी त्या गावामध्ये येतात आणि पंचमी झाली की दुसऱ्या दिवशी पुन्हा आपापल्या ठिकाणी परत जातात. कोणालाही कधीही नाग चावलेला दिसला नाही. आणि दुसरं म्हणजे ते नाग जे आहेत ते आपल्या गळ्यामध्ये सुद्धा ते लोक आपल्या गळ्यामध्ये घालतात. माझ्या गळ्यामध्ये आमची पुतणी आहे कल्पना, तिच्याही गळ्यामध्ये घातलेलं मला चांगलं आठवतं. तर असं नागांचं जे स्तोत्र आहे ते नवनाग स्तोत्र. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभंच कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा. आता या ठिकाणी राजाने प्रश्न विचारला की नागांचं निवासस्थान असणारं रमणीक द्वीप, नाग जे आहे ते रमणीक द्वीपामध्ये राहत होता, म्हणजे हा कालिया तिथे राहत होता. मग कालियाने ते ठिकाण का सोडलं आणि त्याने एकट्यानेच गरुडाचा कोणता अपराध केला. आता नाग आणि गरुड, कालिया आणि गरुड यांचं पण नातं खूप जवळचं नातं आहे. नातं काय आहे? कश्यप ऋषींच्या पत्नी असणाऱ्या कद्रू माता आणि कश्यप आणि कद्रू यांच्या पोटी जन्म घेतलेला हा कालिया नाग आहे. आणि दुसरीकडे कश्यप आणि विनिता यांच्या पोटी जन्म घेतलेला गरुड आहे. गरुड भगवंताचं वाहन आहे आणि नाग जो आहे कालिया
किंवा महासर्प जो आहे अनंतम वासुकी शेषम, आणि त्याच्याबद्दल आपण म्हणतो महानारायण जे आहेत ते त्या गरुडावर पहुडलेले असतात. आणि म्हणजे त्या अर्थाने हे दोघे सावत्र भाऊच आहेत. वडील कश्यप आहेत, एकाची आई कद्रू आहे, दुसऱ्याची आई विनीत आहे. आता राजाने प्रश्न विचारला की त्या गरुडाने असा कोणता अपराध केला. म्हणजे सावत्र भाऊ दोघे, पण जसं घरामध्ये लहानपणी सख्या सख्या भावांचं भावा बहिणीचं जसं काही ना काही कारणाने भांडण होत असतं, आणि हे साहजिकच आहे. मोठं झाल्यावर त्यांची बुद्धी परिपक्व झाली की मग ते भांडणं कमी होतात. तसं यांचं भांडण का झालं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि शुकदेव त्याचं पुन्हा उत्तर देतात की पूर्वी गरुडाच्या आहारासाठी रोज एक सर्प पाठवला जायचा, आणि त्या सर्पाने तिथे गेल्यानंतर, ठराविक ठिकाणी गेल्यानंतर, त्या झाडाखाली गेल्यानंतर गरुडाने त्या सर्पाला भक्षण करायचं. म्हणजे त्या गरुडाचं पोट रोज येणाऱ्या त्या एका सर्पामुळे, नागामुळे ते भरत होतं, आणि त्याला आणायचं त्या ठिकाणी भोजनासाठी सामग्री मिळत होती. असा नियम झाला. आता आणि हा नियम कधी होता की प्रत्येक अमावास्येला, रोजच नाही, प्रत्येक अमावास्येला हे व्हायचं. स्वम भागम प्रयच्छती नागाः पर्वणी पर्वणी गोपितायात्मनः सर्वे सुपर्णाय महात्मने. आता त्या सर्पापैकी कद्रूचाचा पुत्र आहे तो कालिया. तो अत्यंत बलवान होता, त्याच्यामध्ये भरपूर विष होतं, आणि आपल्या या शक्तीमुळे आणि विषामुळे तो उन्मत्त झालेला होता. आता तो पाहत होता त्या ठिकाणी की रोज एक साप आपल्यातला कमी होत आहे, आणि हा गरुड जो आहे तो एकाचं भक्षण करत आहे रोज. आणि म्हणून त्याने एके दिवशी त्याचा जो मान होता त्या गरुडाचा, तो मान त्याला न देता यानेच ते साप खायला सुरुवात केली. म्हणजे त्याला दिलेला जो बळी होता तो हा स्वतःच खाऊन टाकत होता. आता हे ऐकून गरुडाला क्रोध आला, कारण गरुडाचं पोट त्यावर होतं, त्याला बरोबर रोज तो खाद्य मिळायचं, पण त्यामुळे त्याने त्याच्यावर आक्रमण केलं. तमापंतम तरसा विषायुधः प्रत्यभ्य याच्छ्रित तनैक मस्तकः. कालियाने पाहिलं की गरुड हा अत्यंत वेगाने आपल्याकडे येत आहे, आणि त्याचे विषारी दात हे त्याचं शस्त्र होतं. त्या दाताने तो या कालियाला डसला, चावलं त्याने. आणि त्याच वेळेस त्याला दिसलं की प्रचंड वेगाने येणारा गरुड जो आहे त्याच्याशी शक्ती आपली भरपूर आहे, पण गरुडाची शक्ती गरुडाने सगळ्यात जास्त त्यावेळेस दाखवली, आणि आपल्या एका गरुडाने डाव्या पंखाने त्याला जोरात ढकलून दिलं. आता इतकं ढकलून दिलं की तो नागाचा तो तडाखा जो आहे तो कालियाला तो तडाखा बसला, आणि त्याच्या पंखाने कालिया अत्यंत व्याकुळ झाला, घायाळ झाला, रक्तबंबाळ झाला. हृदम विवेश कालिंद्यास तद्गम्यम दुरासदम. आणि त्याने ते रमणक द्वीप सोडलं, आणि या यमुनेच्या त्या जलामध्ये येऊन त्यांनी आपलं वास्तव्य त्या ठिकाणी केलं. आता कालिया आला म्हणजे त्याच्या पत्नी आल्या. कालियाचं कालच आपण पाहिलं, 108 फण्या असलेला हा कालिया आणि त्याच्या पत्नी सहकुटुंब सहपरिवार आमच्याकडे कार्यक्रमाला यावं असं म्हणल्यासारखं तो येऊन त्या यमुनेच्या जलामध्ये राहायला लागला. आत्तापर्यंत यमुनेच्या जलामध्ये भगवान श्रीकृष्ण, सगळे गोपी, त्यानंतर ते व्रजवासी जे आहेत ते आपले गाय वासरं घेऊन त्या ठिकाणी रोज जात होते, तिथलं पाणी पित होते. पण ज्या क्षणी या कालियाने त्या ठिकाणी प्रवेश केला तेव्हापासून त्या डोहाचं जे पाणी होतं ते मात्र विषयुक्त झालं. मागच्या वेळेस आपण पाहिलं की काही जण त्या ठिकाणी बेशुद्ध मूर्छित पडले होते, पण भगवंताने त्यांना पुन्हा जिवंत केलं. आता हा या ठिकाणी का आला याचा विचार आपल्याला करायचा. तत्रैकदा जलचरम गरुडो भक्षमीप्सितं निवारित सौवरीणाम प्रसह्य क्षुधितो रहत. म्हणजे या ठिकाणी हा जो कालिया या ठिकाणी येऊन थांबला होता तो कशामुळे आला, त्याला हे ठिकाण फार सुरक्षित वाटलं, कारण रमणीक द्वीपामध्ये त्याला तो गरुड जो आहे तो त्या ठिकाणी राहू देत नव्हता, कारण त्यांचं वैर झालं, कारण याने आणलेलं जे साप आहे तो हा स्वतःच कालिया खात होता, म्हणून त्याने त्याला हाकलून दिलं.
आता याच श्रीमद भागवतामध्ये 9व्या स्कंधामध्ये 6व्या अध्यायामध्ये 9वा स्कंद जो आहे तो सूर्यवंश आणि चंद्रवंश या दोन्ही वंशाचं वंशानुचरितम कथा हे त्याचं काय म्हणतात त्याला विषय आहे हा 9व्या स्कंदाचा. आणि त्यामध्ये एका अध्यायामध्ये 2-3 श्लोक येतात ते महत्त्वाचे आहेत. मांधातू राजाची कथा त्यामध्ये दिलेली आहे. इक्ष्वाकू, मांधाता आणि सौभरी असं ते 6व्या अध्यायामध्ये आहे. त्यामध्ये म्हणतात जसा जिथून सूर्योदय होतो आणि जिथे सूर्य मावळतो, सूर्योदयाचं ठिकाण आणि सूर्य मावळतो ते ठिकाण, सूर्याची गती किती असते ते पहा. आणि त्या 1-1 मिनिटाला सूर्य हजारो किलोमीटर पुढे पुढे सरकत असतो, म्हणजे पृथ्वीच्या मानाने. तर एवढ्या गतीने जेवढी भूमी असेल त्या भूमीवर या मांधाताचं राज्य होतं. म्हणजे मांधाताचं राज्य किती मोठं होतं याची कल्पना करा. आणि त्या मांधाताचं पत्नी जी आहे तिचं नाव होतं शशबिंदू. शशबिंदूर दुहितरी, दुहितरी म्हणजे पत्नी. बिंदुमत्यापधा नृपहा पुरुकुत्स अंबरीशम मुचकुंदचं योगिनम. या दोघांच्या पोटी 3 राजांचा जन्म झाला, पुरुकुत्स, अंबरीश आणि मुचकुंद. मुचकुंदाची कथा पुन्हा पुढे येणार आहे. अंबरीशाची कथा पण मागेच झालेली आहे आपली. आणि पुरुकुत्स राजा. तेषां स्वसार 50 सौभरीम वबुरिरे पतिम. आता या ठिकाणी हे 3 मुलं या दोघांना होते, शशबिंदू आणि मांधाता यांना. आणि या 3 मुलांच्या व्यतिरिक्त 50 मुली त्यांना झाल्या. आता या 50 मुलींचा विवाह या मांधाता आणि शशबिंदूंना करायचा होता. त्यासाठी योग्य तो पण किंवा काय तो कार्यक्रम त्याने आखला होता. आता इकडे काय झालं, सौभरी ऋषीला या यमुनेच्या जलामध्ये, जिथे आज डो आहे त्या काळामध्ये डो होता, जिथे कालियाहून राहिला होता, त्याच पाण्यामध्ये पूर्वी म्हणजे कालिया येण्याच्या अगोदर या सौभरी ऋषींनी फार मोठी तपश्चर्या पाण्यामध्ये बसून केली होती. आमचे सखाराम महाराज जे लोणीचे आहेत त्यांनीसुद्धा काशीमध्ये, गंगेमध्ये, आतमध्ये पाण्यामध्ये बसून तपश्चर्या केलेली आहे असा उल्लेख त्यांच्या पोथीमध्ये आहे. दर सोमवारी त्या पोथीचा एक अध्याय आम्ही बरेच जण वाचत असतो. आणि खूप मोठा तो समुदाय आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा. तर दरवर्षी दर सोमवारी एक अध्याय, असं 13 अध्यायाची ती लहानशीच पोथी आहे, पण खूप सुंदर अशी पोथी आहे. यमुनांतरजले मग्नस तप्यामान परंतपः निर्वृत्तीम मीनराजस्य वीक्ष मैथुन धर्मिण. आणि त्या ठिकाणी परमतपस्वी अशा सौभरी ऋषीने यमुनेच्या पाण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करायला सुरुवात केली. जशी जशी तपश्चर्या होऊ लागली, तपश्चर्येमध्ये मग्न आहेत, भगवंताची आराधना सुरू आहे, मनामध्ये दुसरे कोणतेही विचार नाहीत. अशा अवस्थेमध्ये त्यांचं लक्ष जवळच असलेल्या एका मत्स्यराजाकडे गेलं. एक मोठा मासा, आणि तो त्याच्या पत्नीसह विहार करीत आहेत, मैथुन धर्माने तो राहत आहे. आणि त्यांची क्रीडा जी आहे ती या सौभरी ऋषीने पाहिली. आणि त्यांच्या मनामध्ये प्रपंचाविषयीचं प्रेम उत्पन्न झालं. त्यामुळे आता त्यांचं ध्यान, त्यांची तपस्या जी आहे ती त्या ठिकाणची सुटली त्या क्षणाला. आणि ते जेव्हा बाहेर आले त्याने ते विचार केला की आता आपण राजाकडे जाऊ, मांधाता राजाकडे. आणि राजाच्या मुली ज्या आहेत त्यापैकी एका मुलीशी आपण विवाह केला म्हणून ते मांधाता ऋषीकडे गेले. तेव्हा मांधाता असं म्हणाल की माझ्या 50 मुलींपैकी तुला ज्याच्याशी विवाह करायचा, ज्याच्याशी तिच्याशी तू विवाह करू शकतो. अर्थात जी मुलगी तुला वरेल त्याच्याशी तुझा विवाह मी लावून देतो. पण झालं असं की या 50ही मुली या मांधाता ऋषींनी त्यांचं पाणीग्रहण केलं. आता ही कथा खरं म्हणजे 6व्या अध्यायात पूर्ण विस्तारपूर्वक आलेली आहे. तर त्याच सौभरी ऋषींनी या ठिकाणी हा जो ते राहत होते आणि त्यांनी याला शाप दिला होता. आणि तो शाप या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे रमणक द्वीपापासून. कारण मत्स्यराज मारला गेल्याने, कारण ह्याने काय केलं होतं त्या ठिकाणी की मत्स्यराज मारला गेला आणि त्यामुळे सौभरीनं त्याची दया आली. ते जर त्यांचं दोघांचं प्रणय चालू होता ते पाहिल्यामुळे त्यांना दया आली त्याची. आणि त्याने गरुडाला शाप दिला. गरुड येऊन त्या ठिकाणी या डोहामधले जे मासे होते ते खात होता. आणि म्हणून त्यांनी त्या गरुडाला शाप दिला
की तू जर या डोहात येऊन इथल्या माशांना खाशील, म्हणजे यमुनेच्या त्या डोहामध्ये, ज्याला आज कालिया डोह म्हणतात, ते जर खाशील तर तुला स्वतःचे प्राण गमवावे लागतील. आणि हे माझे म्हणणे अगदी खरं आहे. तू येऊन तर पहा, तुझा मृत्यूच होणार आहे. त्यामुळे गरुड घाबरला आणि गरुड पुन्हा त्या रमणक द्वीपाकडे निघून गेला. आता हे कालियाखेरीज इतर सापांना हे काही माहीत नव्हतं, पण गरुडाच्या भीतीने तो तेथे राहू लागला. आणि आता श्रीकृष्णाने पाहिलं की हा कालिया इतक्या वर्षापासून इथे आहे, पण त्याच्या विषाने सगळं पाणी खराब होत आहे. म्हणून त्याचा प्राण, म्हणजे त्याचा उद्धार करणं, त्याला इथून घालवणं आणि ते निर्विषय ते त्याचं जे विष होतं ते त्या पाण्यातून निघून गेलं पाहिजे, म्हणजे लोकांना त्याचा उपयोग होईल. म्हणून या ठिकाणी भगवंताने ही लीला केली आहे. आता श्रीकृष्णाने कालियाला त्या ठिकाणाहून घालवून दिलं होतं, हे सगळं पाहिलं. देही दानम द्विजानीनाम कृष्ण निर्मुक्त हेतवे नंद प्रीतमना राजन गाह सुवर्णम तदा सिद्ध. ही घटना झाली आणि हे घडलं. त्याच्या सांगण्याप्रमाणे, भगवंताच्या सांगण्याप्रमाणे तो कालिया तिथून रमणक द्वीपाकडे गेला. त्याला प्रश्न होता, तिथे गेल्यावर मला पुन्हा गरुड मारेल, म्हणून त्याला भीती होती. म्हणून भगवंत म्हणतात, माझ्या पायाचे ठसे तुझ्या फण्यावर पाहिल्यानंतर गरुड तुला अभय देईल, तुला मारणार नाही. आणि म्हणून हा त्या ठिकाणी निघून गेला. आता सगळे जे काठावर आत्तापर्यंत होते, जसं काही व्हिडिओ शूटिंग चालू होतं, इतकी गर्दी जमली. सगळे गोपी त्या ठिकाणी आहेत, नंदबाबा आहेत, यशोदा आहे, रोहिणी माता आहे. आता यांचा मनामध्ये विचार आला की आता तुझी आता सुटका झाली बाळकृष्णा, इतक्या लहान वयामध्ये तू एवढं मोठं काम केलं आणि त्यातल्या कालियाला तू इथून हाकलून लावलेलं आहे. त्यामुळे आता त्यानिमित्त तू ब्राह्मणांना दान दे. म्हणून नंदाने प्रसन्न मनाने पुष्कळ सोनं आणि दान, गायी हे सगळ्या ब्राह्मणांना दिल्या. यशोदासुद्धा त्या ठिकाणी होती. तिने आपल्या त्या मुलाला मांडीवर घेतलं आणि त्याचं लालनपालन यशोदा करू लागली. आता दिवसभराचा हा सगळा प्रसंग झाल्यामुळे सगळी मुलं जे आहेत, मोठी माणसंसुद्धा खूप थकली होती आणि त्यामुळे त्या थकल्यामुळे ते त्याच वाळवंटामध्ये यमुनेच्या किनारी कालिया डोहाच्या जवळच त्या वाळूमध्ये सगळे झोपले. त्यांना झोपच आली त्या ठिकाणी. आणि रात्री ते यमुना तीरावरच रात्रभर ही सगळी मंडळी होती. पण झालं असं, तदा शुचिवनो अद्भुतो दावाग्नी सर्वतो वृजम सुप्तम निशीथ आवृत्य प्रदग्धुम उपचक्रमे. दिवस उन्हाळ्याचे होते आणि तिथे उन्हामध्ये जसा वणवा लागतो, वणवा लागतो, लहानपणी आम्ही खेळत असताना हा पाहिला आहे वणवा. तर ज्या आगीने झोपलेल्या व्रजवासींना चारी बाजूने त्यांनी घेरून घेतलं त्या आगीने. आणि हळूहळू ती आग तीव्र व्हायला लागली आणि आता व्रजवासी जळून जातील का काय, आणि मग तो वास यायला लागला. म्हणून हळूहळू एक एक जण जागा व्हायला लागलं आणि आगीची आच लागल्यामुळे व्रजवासी उठले. कृष्ण ययस्तु शरणम मायाम अनुजमीश्वरम. मायेचा पती असणाऱ्या भगवंताचे चरण, म्हणजे त्यांनी त्या शरण गेले आणि ते म्हणतात की कृष्ण कृष्ण महाभाग हे रामामित विक्रम एष घोरतमो वन्ही तावकान ग्रसतेही नहा. की आम्हाला हा अग्नी ग्रसून टाकत आहे, त्यामुळे या घोर अंधकारातून, या घोर कष्टातून, या घोर संकटातून तूच आम्हाला तारू शकतोस. आणि मग न शक्नुमस्तवच्चरणम सत्यक्तुम कुतो भयम. अभय देणारे तुझे चरणकमल आहे, त्याला आम्ही शरण आलो आहोत. त्यामुळे आता यातून आम्हाला वाचवणं ही आता तुझीच जबाबदारी आहे. आपणही भगवंताला असंच म्हणतो, तुझीच जबाबदारी आहे. पण तत्पूर्वी अनेक वेळा माझ्यामुळे हे झालं, माझ्यामुळे हा अहंकार आपल्यामध्ये होता आणि अहंकार असेपर्यंत भगवंत त्या ठिकाणी येत नाही. आणि अहंकाराचा एकदम काय म्हणतात त्याला, एक्सप्लोजन झालं की मग भगवंत अवतार घेतात आणि आपला अहंकार ते आपल्या पायाखाली ठेचून टाकतात. जसं कालियाची शक्ती भगवंताने त्याच्या फण्यावर नृत्य करून ठेचून टाकली होती तसं. इत्थम स्वजन वैलक्यम निरीक्ष जगदीश्वरः तमग्नि पिबती वरमनंतो अनंत शक्ती धारण करणाऱ्या भगवंताने हे पाहिलं
आणि त्यांनी ही आग तम अग्निम पिबती, त्यांनी ही आग पिऊन टाकली. तो सगळा आग जो आहे ते भगवंतानी आपल्यामध्ये ती ओढून घेतली. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे दावाग्निमोचनं नाम सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. या ठिकाणी हा दावाग्निमोचनाचा हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. या अध्यायामध्ये 25 श्लोक आहेत. यानंतर आता आपण पुढच्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते.